आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। चला, शाळा सुरू झाल्या, घंटीही वाजली। नवीन वर्ष, नवीन उत्साह आणि त्यातच वर्षभर रट्टे देणाऱ्या आणि कान पिळणाऱ्या शिक्षकांकडून जर तुमची खरोखरच ओवाळणी झाली तर तुम्हाला पहिल्याच दिवसाच्या प्रवेशाची रिबीन कापायची संधी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल? नक्कीच तुमचा आनंद गगनात मावणार नाही आणि झालेला आनंद शब्दातही सांगता येत नाही। तरी पण तो व्यक्त तर करता येतो कसा? पहा या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद ओसंडून वाहत आहे। या विद्यार्थ्यांना काल पहिल्या वेळेस शाळेत येताना रिबीन कापण्याचा मान मिळाला। काल या शाळेमध्ये पहिला पाय ठेवणारे आम्ही चौघी होतो। काल आमचं स्वागत झालं रिबन कापून। सगळ्या टीचर्सनी आम्हाला ओवाळलं वगैरे, आमच्यावर फुलं टाकले, आम्हाला खूप छान वाटलं। काल पहिला दिवस होता म्हणून क्लासमध्ये पण कमी जण होते, खूप सारे जण शाळा सोडून गेले होते, तर मग खूप सारे स्टेटमध्ये ट्रान्सफर झाले होते। थोडंसं रिकामं वाटत होतं, तरी पण ठीक होतं। आम्ही चौघं बोलत बसलो। काल घरून येताना खूप उत्साह होता, पण थोडंसं लेट झालं होतं उठायला, कारण की पहिला दिवस होता। खूप चांगलं वाटत होतं। आता सगळेजण येतील, मग क्लासमध्ये गप्पे मारायचे, काही नवीन गोष्टी करायच्या, ह्यांचा खूप जास्त उत्साह होता। वाटलं नव्हतं की आमचं एवढं चांगलं स्वागत होईल, पण तेवढं चांगलं झालं, खूप चांगलं वाटलं। स्कूल चालू करून जवळजवळ आता 24 वर्ष झालेले आहेत आणि दरवर्षी जून महिन्यामध्ये जो शाळेचा पहिला दिवस असतो, टीचर स्वतः मी आणि विशेष करून आमचे विद्यार्थी खूप उत्सुक असतात पहिल्या दिवशी येण्यासाठी। आणि दरवर्षी आम्ही मुलांच्या स्वागताचा एक आगळा वेगळा एक प्रयत्न असतो की दरवर्षी आम्ही वेगळ्या पद्धतीने त्यांचं वेलकम हे करत असतो। आणि काल असं त्याचप्रमाणे मुलांना समजा ओवाळून त्यांच्यावर डोक्यावर फुलांचा वर्षाव करून, रांगोळ्या वगैरे काढून, म्युझिक लावलेलं आहे, अगदी स्कूल चले हम असे म्युझिक लावलं। आणि त्या याच्यामध्ये जो पहिला विद्यार्थी आलेला होता, तर त्यांची एंट्री करून मी स्वतःच्या हाताने सुरुवात मी करते आणि नंतर आमचा टीचरही खूप असा उत्सुक असतो। त्यांचं वेलकम केलं, छानपैकी ओवाळलं आणि मुलांचा असेल किंवा टीचरचा असेल किंवा माझा स्वतःचा असेल, हा अनुभव आणि हा आनंद अगदी गगनात मावत नाही असा असतो तो। कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक काहीतरी असं एक अविस्मरणीय क्षण आपल्या मनामध्ये एक नेहमीसाठी तो साठवलेला असतो आणि कोणाच्या नशिबात असेल ते माहीत नाही। कारण आम्ही प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हे राबवत असतो। एक छोटंसं उदाहरण जर द्यायचं असेल तर 2009मध्ये 9-10मध्ये अगदी जालना जिल्हा म्हणलं तरी काही हरकत नाही, जे डिजिटल एज्युकेशन होतं ते स्मार्ट क्लासच्या माध्यमातून जे दिलं जात होतं, तर आपल्या जालन्याची पहिली शाळा होती की ती आम्ही एकदम 8 वर्ग हे चालू केलेले होते डिजिटल क्लासमधून। तर असे प्रत्येक वेळेस आम्ही वेगळं काहीतरी विद्यार्थ्यांना देत असतो। तसंच ह्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना वेगळं काय द्यायचं असेल तर आता बऱ्याचशा गोष्टी देऊन झालेल्या आहेत। शैक्षणिक क्षेत्रामध्येच आज विद्यार्थी हा पुढे जाताना आपल्याला दिसतो आहे। AIचा जमाना आहे आणि फायनान्शियल लिटरन्सी जे आहे, असे काही सब्जेक्ट आम्ही यावेळेस ठेवलेले आहेत की जेणेकरून जे पुढं एज्युकेशन मुलांना घ्यायचं आहे, आत्तापासून ते रुळले तर त्यांना हॅबिच्युअल होतील आणि पुढे त्यांना जे क्षेत्रामध्ये जायचं आहे तिथं ते जास्त करून आपलं नाव करतील किंवा त्यांचा प्रोग्रेस होताना आपल्याला दिसून येईल। आणि कोणताही अभ्यासक्रम जेव्हा ते सामोरं जातील त्या अभ्यासक्रमाला, तर त्यांना अडचण येणार नाही याची दक्षता आम्ही घेत असतो।